काँग्रेसचे नामदेव उसंडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। ते स्वतः आपल्यासोबत आहे। काय नेमकी त्यांची नाराजी होती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। काय सांगाल, काय नेमकं कारण होतं जो तुम्ही काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला? गडचिरोली चिमूर हा लोकसभा क्षेत्र या देशातील अतिशय दुर्गम मागासलेला भाग आहे। त्या भागाचा विकास करावा आणि त्याचं प्रतिनिधित्व मिळावं आणि आम्ही काँग्रेस पक्षामध्ये मागील बऱ्याच वर्षापासून काम करत आहे, पक्ष बांधणी केलेला आहे। तिथून आम्हाला संधी मिळावी आणि गडचिरोलीचे प्रश्न लोकसभेच्या सभागृहामध्ये आवाज बुलंद करावा अशा प्रकारची अपेक्षा होती। परंतु आम्हाला तिथं प्रतिनिधित्व देण्याऐवजी जिल्ह्याच्या बाहेरील व्यक्ती त्याला प्रतिनिधित्व दिलं आणि त्यामुळे आम्हाला कुठेतरी असं वाटलं की स्थानिक तिथल्या लोकांना गृहीत धरून तो आरक्षण आहे आदिवासीसाठी, तिथला जो प्रतिनिधी आहे स्थानिक तो योग्य प्रकारे प्रतिनिधित्व करू शकतो। बाहेरचा व्यक्ती फक्त त्यांच्याकडे काय पैसा आहे म्हणून जर बाहेरच्या व्यक्तीला जर प्रतिनिधित्व देत असतील तर हे कुठेतरी त्या स्थानिक लोकसभा क्षेत्रातील जनतेवर त्या क्षेत्रावर अन्याय करणार आहे आणि यासाठी म्हणून आम्ही ती भूमिका घेतली आणि त्या क्षेत्राच्या विकासासाठी म्हणून आम्ही या प्रवाहात आहोत। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। तुम्हाला डावललं जात होतं, सीईसीच्या मीटिंगमध्ये सुद्धा तुमचं नाव चर्चेत होतं असं सीईसीमध्ये आम्हाला त्या गडचिरोलीमधून आणि धानोरकर मॅडमला चंद्रपूरमधून तिकीट क्लिअर झालेली होती असे आम्हाला विश्वसनीय सूत्राकडून मिळालं। पण त्याच्यानंतर सीईसीमध्ये आदरणीय सोनिया गांधी प्रमुख असतात त्या लोकांना तिथं विरोध करता आला नाही धानोरकर मॅडमचा। त्यासाठी मग वेणुगोपालजी यांच्याकडे बैठक झाली, महाराष्ट्रातील काही प्रमुख लोकांनी त्याच्यावर चर्चा केलं आणि त्या ठिकाणी वेगळा कॅन्डिडेट द्यायचा अशी भूमिका ठरली आणि त्यामुळे मग गडचिरोलीला माझ्याऐवजी डॉक्टर किरसान यांना द्यावा अशा प्रकारची मागणी केली, त्यामुळे त्यांना तिथं दिलं। तुमची नाराजी तुम्ही कळवली होती काँग्रेस? आम्ही 2-3 दिवसापासून आम्ही त्या भूमिकेमध्ये आता उमेदवारी मिळाल्यानंतर उमेदवार कोणी भेटायला आलं नाही, प्रदेश अध्यक्षाचा फोन नाही किंवा जिल्हाध्यक्षाचा फोन नाही, आम्ही मागत होतो असं त्यांनी थोडंसं वा आपण मागत होतं ठीक आहे पण काही प्रश्न असतील काही अडचण असेल म्हणून दिलं नाही, म्हणून साधी विचारपूस करायला पाहिजे होती पण तसं केलं नाही। आता त्यांना असं वाटतं की डॉक्टर नामदेव उसंडी यांची पक्षाला गरज नाही, त्याच्यामुळे ठीक आहे ज्यांना गरज नाही आणि ज्यांना गरज आहे जे आपल्याला संधी देऊ इच्छितात त्यांच्या नेतृत्वात काम करायचं असं भाजपकडून काय आश्वासन मिळालं त्या क्षेत्राच्या विकासासाठी? आता तर सध्या केंद्रामध्ये आणि राज्यात सरकार आहे आणि या कालावधीमध्ये जेवढं आपल्याला विकासाचे काही कामं करता येतील त्यांनी आदरणीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की आपण या क्षेत्रातल्या विकासाचे काही महत्त्वाचे प्रश्न सांगा, आम्ही त्याची अंमलबजावणी करू आणि क्षेत्राचा विकास झाला म्हणजे आम्हाला सगळं काही मिळालं। आम्ही त्याच्यासाठी या राजकीय क्षेत्रामध्ये आलेलो। विधानसभेसंदर्भात काही नाही अजून नाही, आता पहिले आम्ही काम करू, ज्या प्रकारे काँग्रेस पक्षामध्ये निष्ठेनं काम केलं तसं इथं आम्ही काम करू आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पूर्ण करू। 22 अध्यक्षांनी सुद्धा तुमच्यासोबत आता बऱ्याचशा ठिकाणी मी पूर्ण महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात फिरलं। ज्या आदिवासी लोकांना कोणी रेकग्नायझेशन देत नव्हतं, त्यांना जवळ करत नव्हतं, त्यांना आदिवासी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष केलं, प्रदेशवर घेतलं, बाकीचं केलं। त्या लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली की चलो आपल्याला कुठेतरी कोणीतरी आपलं दखल घेतो आहे, आपल्याला संधी मिळत आहे। पण त्यांना जिल्हा काँग्रेस कमिटी असेल किंवा वेगळे आहेत त्या ठिकाणी मात्र त्यांची दखल घेतली जात नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या प्रदेश काँग्रेसचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांची जर दखल घेतली नाही तर मग आमचं काय होणार, त्याच्यापेक्षा जो आपली दखल घेईल त्यांच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे अशी भूमिका घेऊन ते राजीनामा देण्यासाठी मला विनंती करत आहेत। नक्कीच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी हा राजीनामा देऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचं नामदेव उसंडी सांगतात। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।